जियांश 11 आणि श्रीकृष्ण कोळम सेमीफायनलचा सामना। धन्यवाद दादा। चला मोठा सामना असेल सेमीफायनलचा सामना। चला आपले सर्व कर्मचारी लाईनचा ताबा घ्या प्लीज। इथे कोणी व्यासपीठावरती थांबू नका कारण आता बरीचशी पाहुणे मंडळी येणार आहे। सर्वांनी खुर्च्या खाली करा प्लीज, पाहुण्यांना बसायला द्या। चला मंडळी स्टेजच्या बाजूला लाईनमन म्हणून उभे राहा, मध्ये उभे राहू नका। धन्यवाद। चला सामन्याकडे परतूया। हॅलो हॅलो लाईनमन म्हणून नेवल डॉकेट कर्मचारी आपण लाईनचा ताबा घ्या प्लीज। सामना खूप महत्त्वाचा आहे, सेमीफायनलचा सामना आहे, कुठेही या स्पर्धेला गालबोट लागू नये हीच दक्षता घ्या। धन्यवाद। गो टू कमेंटरी बॉक्स। हॅलो संध्याकाळच्या सत्रातील मोठा मेगा सेमीफायनलचा सामना श्रीकृष्ण कोळम विरुद्ध जियांश 11। कोळम संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजसाठी आमंत्रित केलंय ते जियांश 11 संघाला। जियांश 11 संघाच्या वतीने सलामीची जोडी मैदानात आली आहे, राकेश सारंग आणि मोहित गिरप। तर संघाच्या वतीने सलामीचा षटक घेऊन येतोय ऋषी लोणे। पहिल्या षटकातील पहिला चेंडू सुंदर फलटत प्रकारचा चेंडू, पुरेपूर फायदा घेतला जातोय। चेंडू खाली क्षेत्ररक्षक बंड्या मोंडकर अचूक आपल्या ओंजळीमध्ये झेल टेपतोय। पहिला धक्का बसतोय 0 या धावसंख्येवर। जियांश 11 संघाला 0 या धावसंख्येवर झेल बांधून तंबू मध्ये परततोय तो राकेश सारंग। कोणत्याही प्रकारची चूक न करता आपल्या ओंजळीमध्ये अचूक झेल टिपतोय, अगदी बाउंड्री लाईनच्या नजदीक झेल टिपला जातो आणि संघाला बसतोय पहिला धक्का 0 या धावसंख्येवर। एक निराशाजनक कामगिरी म्हणावी लागेल ती। राकेश सारंग याची फटका सुंदर होता परंतु चेंडू काही बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला नाही आणि त्याचं रूपांतर झेल मध्ये झालं आणि झेल बांधून तंबू मध्ये परतला तो राकेश सारंग। तर त्याची जागा घेण्यासाठी एक धडाकेबाज फलंदाज येतोय मंगेश कुर्ले। एक अष्टपैलू असा खेळाडू जियांश 11चा स्वतः संघनायक आता मैदानाच्या दिशेने तिसऱ्या क्रमांकासाठी फलंदाजीसाठी येतोय। पहिल्या चेंडूवर पहिला गडी गारद केलाय तो ऋषी लोणे याने। संध्याकाळच्या सत्रातील मोठा सामना सेमीफायनलचा सामना जियांश 11 विरुद्ध श्रीकृष्ण कोळम। या दोन्ही सामन्यादरम्यान 3 षटकार आणि 3 विकेट साठी 500 रुपयांचं पारितोषिक श्री कांता सर यांच्याकडून। पुढील चेंडू हा सुद्धा बऱ्याच यष्ट्यांच्या बाहेर जाणारा चेंडू, पंचांच्या हात दोन्ही हात समांतर करून अवंतरची खूण करतायत। अवंतरच्या धावने संघात भर पडते, संघ पोहोचतोय 1 गडी बाद 1। आता मात्र कुठेतरी लय भटकताना दिसतोय ऋषी। पहिला चेंडू सुरेख फेकला होता, गडी बाद केला होता। हा सुद्धा फुलटॉस प्रकारचा चेंडू लेग साइडच्या दिशेने मारलाय। चेंडू निश्चितच सीमारेषेच्या बाहेर जाईल 4 धावांसाठी। मंगेशच्या बॅट मधून निघालेला पहिला चौकार, या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या वाढते। धावसंख्या आता मात्र पोहोचते 5 वरती। 1 गडी बाद 5 अशी धावसंख्या। नाणेफेक हरल्यानंतर सेमीफायनलच्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना जियांश 11। ऋषी याचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज एक धडाकेबाज फलंदाज मंगेश कुर्ले। हा सुद्धा सुंदर फटका, क्षेत्ररक्षक येतोय, क्षेत्ररक्षक चेंडू अडवला जातोय। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तू मय होतय परंतु नकार देतोय तो मोहित गिरप। दोन्ही फलंदाज आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित, एका धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानताय। थोडंसं गचा क्षेत्ररक्षण होते परंतु काही फायदा उठवला जात नाही दोन्ही फलंदाजाकडून। एका धावेवर समाधान मानतायत, एका धावेने संघ निश्चित पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय 6 वरती। 1 गडी बाद 6 धावसंख्या। नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सेमीफायनलच्या सामन्यामध्ये जियांश 11। ऋषी याचा पुढील चेंडू स्ट्राइकला मोहित गिरप। हा सुद्धा हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू काही बॅटच्या पट्ट्यात येत नाही।
अंगाला लागतोय, चेंडू जातोय निर्धाव, डॉट बॉल म्हणून नोंद केली जाते। धाव संख्या अद्याप स्थिरावलेली, एक गडी बाद 6। संध्याकाळच्या सत्रातील हा मोठा सेमीफायनलचा सामना आहे तो म्हणजे जियांस 11 विरुद्ध श्रीकृष्ण कोळम। दोन्ही संघ तुल्यबळ, सामना निश्चितच रंगतदार होईल। सुंदर फटका, कार्पेट पद्धतीचं चांगलं क्षेत्ररक्षण होतं, धावची दोण्याचा धोका, अचूक फेकी होते, अचूक फेक होते ती राज मालनकर याच्याकडून, राज तोडणकर कडून, माफ करा। सुंदर क्षेत्ररक्षण होतं आणि त्याचं रूपांतर होतंय धावचे। मोहित गिरफ धावची 2 तंबू मध्ये परततोय, संघाला बसतोय दुसरा धक्का। 2 गडी बाद 6 अशी धाव संख्या। धन्यवाद। या स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला दिलंय रुपये 3024 प्रल्हाद उपरकर आणि परिवार यांचा सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करूया। तसेच तृतीय क्रमांक रुपये 3024 रमेश घाटवळ आणि परिवार यांचा सुद्धा आभार। उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आम्हाला सहकार्य केलं श्री सत्यवान सारंग आणि परिवार यांचे सुद्धा आभार करतोय। गो टू कमेंट्री। तर त्याची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज येतोय जियांस 11चा। चौथ्या क्रमांकासाठी फलंदाजीसाठी येतोय अनिरुद्ध पेडणेकर। एक आक्रमक शैलीचा फलंदाज मंगेश कुर्ले, स्ट्राइक एंडच्या दिशेने ऋषियाचा पुढील चेंडू सामना करेल तो मंगेश। सुंदर फटका, आडव्या वाटने मारलेला चेंडू, चेंडू निश्चितच सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी। मंगेशच्या बॅट मधून निघालेला पहिला खणखणीत असा षटकार, या षटकाराच्या साहाय्याने धाव संख्येत भर पडते, धाव संख्या पोहोचते 12 वरती। 2 गडी बाद 12 अशी धाव संख्या। एका षटकाच्या समाप्तीनंतर सेमीफायनलच्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना जियांस 11। चला वेळ वाचवा प्लीज, वेळ वाचवा। 2 सामने आहेत अजून, वेळ वाचवा। कर्णधारांना सूचना आहे, प्लीज वेळ वाचवा। 4 वाजून 10 मिनिटं होत आहेत। गो टू कमेंट्री। बॅटिंग फ्लावर पेचा अवलंब केला जातोय दोन्ही खेळाडूंकडून आणि संघाच्या वतीनं दुसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय विकी रोगे। पॉवर प्लेचं षटक असेल, बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय तो दोन्ही खेळाडूंनी, मंगेश आणि अनिरुद्धने। स्ट्राइक एंडच्या दिशेने अनिरुद्ध, एक धडाकेबाज फलंदाज जियांस 11चा। सुंदर फुलटात प्रकारचा चेंडू, चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात, बॅटची कडा घेऊन हलकेत जातोय, एक चोरटी धाव घेतली जाते। एका धावने संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय 13 वरती। 2 गडी बाद 13 अशी धाव संख्या। नाणेफेक करल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जियांस 11। आता मात्र स्ट्राइकला येतोय एक घणाघाती फलंदाज मंगेश कुर्ले। एक षटकार, एक चौकाराच्या साहाय्याने 11 या धाव संख्येवर खेळतोय मंगेश कुर्ले। रोगे याचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज, उजव्या हातीचा फलंदाज मंगेश कुर्ले। फुलटात प्रकारचा चेंडू, पुरेपूर फायदा केला जातोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय राज। आपल्या कुठल्याही प्रकारची चूक न करता राज तोडणकर आपल्या उंजळीमध्ये अचूक झेल टिपतोय, संघाला बसतोय तिसरा धक्का मंगेशाच्या रूपात। झेलबादून मंगेश स्वतः संघाचा संघनायक डगआउट मध्ये परततोय, तर त्याची जागा घेण्यासाठी जातोय एक आक्रमक शैलीचा फलंदाज साहिल घाटवळ। सुंदर झेल टिपला होता तो राजाने आणि डगआउट मध्ये परततोय तो मंगेश कुर्ले, तर त्याची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज येतोय साहिल घाटवळ। एक आक्रमक शैलीचा फलंदाजा, उत्तुंग असे षटकार चौकार बादशाह म्हणावा लागेल तो साहिल घाटवळ। पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक करतोय तो रोगे। सुंदर गोलंदाजी, सुंदर फलंदाजी, दोन्ही संघ तुल्यबळ। हा सुद्धा हुक करण्याचा प्रयत्न होता, चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात देत नाही, अचूक क्षेत्ररक्षण होते, धाव घेण्याचा प्रयत्न असफल ठरतोय। दोन्ही फलंदाज क्रीज मध्ये सुरक्षित, धाव संख्या अद्याप स्थिरावलेली 3 गडी बाद 13।
तिसऱ्या षटकातील तब्बल 3 चेंडूंचा खेळ संपतोय. 3 चेंडूंचा खेळ बाकी. चौथा चेंडू, सुंदर चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू. चेंडू काही सैलच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चेंडू जातोय निर्धाव. विकेट किपर यष्टन मागे आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्द केला जातोय रोगेकडे. रोगे पुन्हा एकदा बॉलिंग मार्गवर सज्ज, खेळण्यासाठी सज्ज. साहिल गाठवळ. संध्याकाळच्या सत्रातील मेगा सेमीफायनलचा सामना कोळंब विरुद्ध जियांस 11. सुंदर फटका, झेल उडतोय, झेल खाली स्वतः. गोलंदाज रोगे येतोय. कुठल्याही प्रकारची चूक न करता अचूक झेल टिपला जातोय. संघाला बसतोय चौथा धक्का साहिल्याच्या रूपात. 0 या धावसंख्येवर झेल बाद होऊन साहिल तंबूच्या दिशेने परततोय. दुसरी सफलता आपल्या खात्यात जमा करतोय. संघाला एक सफलता मिळवून देतोय. 4 गडी बाद. 13 अशी दयनीय अवस्था जियांस 11 संघाची. प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक हरल्यानंतर सुंदर टिचून गोलंदाजी करताना दिसत आहेत ते श्रीकृष्ण कोळंब संघाचे गोलंदाज. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी एक अष्टपैलू असा खेळाडू दशरथ कुबल, ज्याने असा अनुभवी एक फलंदाज, डावखुऱ्या हातीचा फलंदाज कुबल, दशरथ कुबल याच्या बॅट मधून निश्चित आपल्या प्रेक्षक वर्गाला षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला मिळेल असा दशरथ कुबल, ज्याच्याकडे पुरेपूर अनुभव असेल तोच मैदानाच्या दिशेने सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. सुंदर शेल टिपला होता तो आपल्याच गोलंदाजीवरती. रोगे यांनी सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. आता मात्र डावखुऱ्या हातीचा फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय दशरथ कुबल. बॅकफुट वर जाताना दिसतोय कुठेतरी जियांस 11 संघ. 1.2 5 चेंडू फेकले आणि 1 धाव देऊन 2 गडी बाद केलेत. तांडेल सर सांगतायत सुंदर फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय बंड्या मोंडकर. कुठल्याही प्रकारची चूक न करता आपल्या उंजळीमध्ये अचूक झेल टिपतोय आणि संघाला बसतोय 5वा धक्का. दशरथ याच्या रूपात. दशरथ सुद्धा हजेरी लावायचं काम करून डगआउट मध्ये परततोय 0 या धावसंख्येवर. 2 षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकानंतर आपले तब्बल 5 गडी गमावून 13 अशी धावसंख्या धावफलकावर उभी केली ती जियांस 11 संघाने. थोडा बॅकफुट वर जाताना दिसतोय जियांस 11 नाणेफेक हरल्यानंतर. आता मात्र एक अष्टपैलू धडाकेबाज फलंदाज मैदानाच्या दिशेने जाताना दिसतोय नेहाल गाठवळ. धन्यवाद कुर्ले. थोडासा वेळ द्या मध्ये मला. रमेश गाठवळ, इंजिन विभाग, कर्णधार. आपण लगेच तयारी करायची आहे. कदाचित आपल्याला सामना एका षटकाचा सुद्धा खेळावा लागेल. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. त्यानंतर डेक कर्णधार धनंजय मुनगेकर. लिस्ट वाचतोय मी. मुनाजी पोसम, सुनील जोशी, गुरु पराडकर, गुरु बानकर, संदीप चांदरकर, दीपक ढोके, रवींद्र कुबल, पंकज बटा, भरत चौगुले, मंदार कोंडे, रुपेश मंचेकर. डेक विभाग तयारीत राहायचा आहे. वेळ नाहीये, कोणालाही वेळ दिला जाणार नाहीये. त्यानंतर गोविंद कोंडे, सन्माननीय विनय ठोंबरे, प्रसाद शिरसाट, बालाजी खराडे, रामदास केरकर, कमलाकर मोठे, सत्यवान सारंग, भाऊ केळू साळगावकर, अनिल जोशी, सुबोध आडकर, प्रताप खराडे. आपण सुद्धा तयारी करायची आहे. गो टू कॉमेंट्री. धन्यवाद. यानंतरचं धावतं समालोचन माझे सहकारी अभय शेलटकर करतील. धन्यवाद. दरम्यान वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक तिसरा षटक घेऊन येतोय तो म्हणजे निश्चितपणे उंच गोरा गोलंदाज राज तोडणकर. तर स्ट्राइक एंडच्या दिशेने अनिरुद्ध पेडणेकर दिसतोय. तर नॉन स्ट्राइक एंडच्या दिशेने ज्याने मागच्या 2 मॅच मध्ये घणाघाती फलंदाजी केली असा नेहाल घाटवळ, मॅन फ्रॉम किरवाडा, आता जियांस 11 कडून आपल्याला खेळताना दिसतोय. दरम्यान अत्यंत दयनीय अशी अवस्था इथे पाहायला मिळते. जुन्या डोंबिवलीच्या या मैदानावरती नेवल डॉकयार्ड गाभित समाज मुंबई आयोजित नेवल डॉकयार्ड गाभित समाज चषक 2024च्या या स्पर्धेमध्ये. दरम्यान राज तोडणकर आपल्या भात्यातील पहिलाच बाण घेऊन समोर आहे. अनिरुद्ध पेडणेकर फलंदाज चपल होतोय. खोलवर पद्धतीचा चेंडू आणि मला वाटतं हा चेंडू निर्धाव जातोय. कुठेतरी रनआउटचा संभव होता परंतु संभव टळतोय. दोन्ही फलंदाज आपल्या क्रीज वरती सुरक्षितरित्या पाहायला मिळतात परंतु कुठेतरी बिकट अशा प्रकारची अवस्था आतापर्यंत पाहायला मिळते. सेमीफायनलच्या या सामन्यामध्ये एका साइडने विठ्ठल रखुमाई कालवी बंदर सहजरित्या फायनल मध्ये प्रवेश करते तर त्यांच्यासमोर भिडण्यासाठी या 2 संघांमध्ये सामना रंगतोय तो म्हणजे सेमीफायनलचा. दरम्यान राज आपल्या गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. तर समोर आहे अनिरुद्ध पेडणेकर. हुक करण्याचा प्रयत्न, जोर क्षेत्ररक्षण करून चेंडूची फेकी केली जाईल. तो निश्चितपणे 1 धाव निघते आणि एका धावेचा बेनिफिट म्हणजे बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्या पुढे सरकते आणि परिणामी नेहाल घाटवळ सारखा एक घणाघाती फलंदाज स्ट्राइक एंडच्या दिशेने येतोय. धावसंख्या होते ती म्हणजे
14 5-14 दरम्यान आता मात्र नेहाल घाटवाच्या बॅट मधून मोठ्या फटक्यांची निश्चितपणे अपेक्षा असेल, परंतु शेवटपर्यंत आपण टिकणं देखील तेवढंच गरजेचं आहे. इथे स्वैरची दाद मागितली जाते, पंचांकडून त्याला दुजोरा दिला जातोय आणि स्वैरच्या मदतीने संघ पोहोचतोय तो म्हणजे 15. दरम्यान पुन्हा एकदा राज तोडणकर गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. दरम्यान क्षेत्ररक्षणात थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंफार कुठेतरी दडपण निश्चितपणे असेल नेहालची बॅटिंग लाईन बघता. दरम्यान राज तोडणकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज. समोर आहे नेहाल, पाहायचं नेहाल या चेंडूवरती कशा प्रकारे तुटून पडतो. ऑफसाईडच्या दिशेने स्टीअर करते, जोर क्षेत्ररक्षण करून चेंडूची फेकी केली जाईल. तो निश्चितपणे 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता, परंतु एकाच धावेवरती कुठेतरी समाधान मानावं लागतं आणि एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकतो तो म्हणजे 16. खूप सुंदर अशा प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत श्रीकृष्ण कोळम संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. रोगे याची अत्यंत सुरेख अशा प्रकारची गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान राज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती कोलोर पद्धतीचा चेंडू, तेवढाच कोलोर पद्धतीचा शॉट आपल्याला तो बंड्या मोंडकर क्षेत्ररक्षण करतोय आणि सुरेख फेकी करतोय आणि 1 धाव निघते. एका धावेच्या मदतीने संघ पोहोचतोय 17 या धावसंख्येवरती. आतापर्यंत अत्यंत बिकट अशा प्रकारची अवस्था आपल्याला जियान शिलेवान संघाची बघायला मिळते. दरम्यान राज तोडणकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. आता मात्र समोर नेहाल घाटवळ, पाहायचं नेहाल घाटवळ या चेंडूवरती कशा प्रकारे तुटून पडतोय आणि हा चेंडू मात्र निश्चितपणे गोलंदाज भटकलेला दिसतोय. पुन्हा एकदा पंच दोन्ही हात समांतर करून सोयरीचा इशारा करतात. सोयरीच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते 18 या धावसंख्येवरती. 5 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत 18 अशी धावसंख्या 2 स्कोररच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. निश्चितपणे अचूक अशा प्रकारचं स्कोरिंग इथे आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. दरम्यान राज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती आणि आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने नेहाल टोलावतोय चेंडू आणि हा चेंडू मात्र निश्चितपणे हा म्हणता सीमारेषेचं आलिंगन घेतोय चौकाराला डीजे. मदतीने संघाची धावसंख्या मात्र 22 या नेल्सन फिगर वरती आपल्याला जाऊन बघायला मिळते. निश्चितपणे कुठेतरी आक्रमक फटके खेळण्याचा याचा मानस तर असेलच, परंतु मानस कशा प्रकारे तो यशस्वी ठरवतो हे देखील पाहणं तेवढंच औत्सुक्याचं ठरेल. आणि इथे कुठेतरी चपळाईने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची लिडिंग एज घेऊन कुठेतरी यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू विसावतो आणि निखिल पराडकर याने सुरेख झेल टिपलाय आणि नेहाल घाटवाची खेळी संपुष्टात आणली आहे डीजे. निहाल या घातक फलंदाजाची जागा भरून काढण्यासाठी प्रशांत भावल नामक फलंदाज मैदानाच्या दिशेने जाताना दिसतोय. निहाल कडून किंवा साहिल कडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती, परंतु कुठेतरी अपेक्षांची पूर्तता करण्यात अपयशी ठरतात ते म्हणजे निहाल आणि साहिल. निश्चितपणे येणाऱ्या षटकांमध्ये एक सावध पवित्रा आणि खराब चेंडू आल्यास आक्रमक पवित्रा घेणं हेच कुठेतरी त्यांचा पवित्रा असेल असं मी बाळगतो. दरम्यान वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक मला वाटतं निश्चितपणे 4थं षटक घेऊन येतोय तो म्हणजे हर्ष जोशी. निश्चितपणे मागच्या 3 षटकांचा खेळ बघून हर्षच्या मनात हर्ष झाला असेलच, परंतु हर्ष आपल्या संघ सहकार्यांना हर्ष करण्याची संधी प्राप्त करून देतो की नाही हे देखील पाहणं तेवढंच औत्सुक्याचं ठरेल. दरम्यान आता मात्र स्ट्राइक एंडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय अनिरुद्ध पेडणेकर. बराच काळ क्रीजवरती सुरक्षितरित्या अनिरुद्ध पेडणेकर. दरम्यान पहिला चेंडू लेग साइडच्या दिशेने उंच टोलावलेला चेंडू हा निश्चितपणे गडग्याच्या पार जातोय. 6 धावांसाठी डीजे. आपण या षटकाराचं स्वागत करा. मदतीने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते ती म्हणजे
28 6 गड्यांच्या मोबदल्यात 28 अशी धावसंख्या. नेहाल बाद झाला म्हणून काय झालं, मी अजून क्रीज वरती सुरक्षित आहे आणि मी नेहालची जागा निश्चितपणे भरून काढू शकतो, मोठे फटके खेळू शकतो, माझ्या मनगटात देखील तेवढीच ताकद आहे. हे कुठेतरी आपली गुणवत्ता कुठेतरी सिद्ध करताना दिसतोय तो म्हणजे अनिरुद्ध पेडणेकर. मी काय एवढा वेळ क्रीज वरती सुरक्षित आहे याचं पृथक्करण सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते. दरम्यान हर्ष कुठेतरी प्रतिस्पर्ध्यांना हर्ष साजरा करायची संधी प्राप्त करून देतोय. दरम्यान पुन्हा एकदा हर्ष गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय, तर समोर तोच फलंदाज अनिरुद्ध पेडणेकर. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु हा मात्र चेंडू सुरेख फेकलाय. परिणामी चेंडूची निर्धाव म्हणून गणना केली जाते. धावसंख्या मात्र स्थिरावलेली ती म्हणजे 28. दरम्यान तिसरा चेंडू घेऊन हर्ष, तर समोर आहे अनिरुद्ध पेडणेकर एका षटकारासहित खेळताना. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता आणि हा चेंडू मात्र साधा सोपा लॉलीपॉप झेल होता परंतु कुठेतरी झेल जिंकण्यात अपयशी ठरतोय तो म्हणजे गलीमधला प्लेअर आणि निश्चितपणे एक धाव निघते आणि एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकतोय तो म्हणजे 29 या धावसंख्येवरती. साधा सोपा लॉलीपॉप झेल ज्याला म्हटलं जातं तो झेल टिपण्यात अयशस्वी ठरतोय तो म्हणजे श्रीकृष्ण कोळम संघाचा एक क्षेत्ररक्षक. दरम्यान हर्ष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. पाहायचं हर्ष या चेंडूवरती कशा प्रकारे गोलंदाजी करतोय का. समोर असलेला प्रशांत त्याच्यावरती तुटून पडतोय. प्रशांत हलक्या हाताने स्टिअर करतोय पॉइंटच्या दिशेने. एक धाव निघते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र 30 वरती जाऊन पोहोचते. निश्चितपणे आता मात्र अनिरुद्ध पेडणेकर स्ट्राइक एंडच्या दिशेने. दरम्यान हर्ष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती, तर अनिरुद्ध सफल होतोय आणि स्ट्रेटच्या दिशेने टोलावतोय चेंडू. जोर क्षेत्ररक्षण करून चेंडूची फेकी केली जाईल. तो आतापर्यंत एक धाव निघते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न राहतोय. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि एका धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 31. सलगच्या मॅचेस मध्ये 60+ टार्गेट ठेवणारे हे जिहान शिलेवन इथे मात्र कुठेतरी अडखळताना दिसत आहे. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू घेऊन हा मात्र चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु हर्ष याची सुरेख गोलंदाजी आणि ते षटकाची सांगता होते आणि 4 षटकांच्या सांगतेखेरीज मला वाटतं निश्चितपणे 31 अशी धावसंख्या आपल्याला स्कोर बुक वरती पाहायला मिळते. धन्यवाद. यानंतर आमचे सन्माननीय नरेशजी पराडकर यांचं सुद्धा व्यासपीठावरती आगमन होत आहे. धन्यवाद साहेब, आपण यायचं आहे व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. कदाचित यानंतर वेळ नसल्यामुळे कदाचित आपल्याला जो कर्मचारी वर्गाचा सामना होता तो रद्द करावा लागेल कारण खूप वेळ कमी आहे आपल्याकडे. आताच 4 वाजून 15 मिनिटं जात आहेत. अजून एक इनिंग बाकी आहे. कदाचित पण एका षटकाचा झाला, तुम्ही सहकार्य केलं पटपट तर होऊ शकतो, पण शेवटच्या क्षणाला कदाचित रद्द करावा लागेल हा सामना कारण वेळेचं बंधन आहे. फायनल व्हायला पाहिजे आपली, त्याच्या दृष्टीने आपण विचार करतोय. धन्यवाद. गो टू कमेंट्री बॉक्स. दरम्यान वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक शेवटचं आणि भैरवी घालणारं षटक घेऊन बांड्या मोडकर, तर समोर आहे अनिरुद्ध पेडणेकर. फलंदाज सफल होतोय. खोलवर पद्धतीचा चेंडू मात्र निर्धाव जातोय आणि बंड्याचा पहिला चेंडू सुरेख फेकतोय पृथ्वीराज मोडकर. दरम्यान दुसरा चेंडू घेऊन बंड्या मोडकर. दुसरा चेंडू घेऊन बंड्या मोडकर, तर समोर आहे अनिरुद्ध पेडणेकर. आता मात्र अनिरुद्धला मोठे फटके खेळण्याची गरज आणि मोठाच फटका केलाय स्ट्रेटच्या दिशेने. मला वाटतं निश्चितपणे A1 क्वालिटीचा खणखणीत षटकार. निश्चितपणे डीजे आपण एक सुंदर असं गीत वाजू. पुन्हा एकदा मला वाटतं लॉंग ऑनच्या दिशेने एक दणदणीत षटकार. निश्चितपणे अनिरुद्ध पेडणेकर काय आहे, काय माझ्या मनगटात कितपत ताकद आहे याचा प्रात्यक्षिक आपल्याला या जुन्या डोंबिवलीच्या मैदानावरती याची देही याची डोळा क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळतंय. आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र 43 वरती जाऊन पोहोचते.
दरम्यान आता जर षटकार खेचला, सलगच्या 2 चेंडूवरती आपण अनिरुद्ध षटकार खेचले, परंतु या चेंडूवर जर षटकार खेचला आणि षटकारांची हॅट्रिक साधली तर निश्चितपणे सन्माननीय श्री कांता जुवाटकर यांच्याकडून आपणास 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात येत आहे. दरम्यान पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र निश्चितपणे खोलवर पद्धतीचा आणि बंड्याचं सुरेख कमबॅक पाहायला मिळते. निश्चितपणे आपला आम्ही कांता जुवाटकर यांना सांगू इच्छितो की आपला बॅलन्स सेव्हिंग राहतोय. आपण पुढील मॅच मध्ये याची प्रतीक्षा करूया. दरम्यान पुन्हा एकदा बंड्या मोंडकर गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. तर समोर आहे अनिरुद्ध पेडणेकर. लोअर फुल टॉस प्रकारचा चेंडू लेग साइडच्या दिशेने निश्चितपणे भिंत भेदून टाकतो आणि पंचांचे दोन्ही हात आकाशाला गवसणी घालतात आणि या षटकाराच्या मदतीने अर्धशतका समीप जाऊन मला वाटतं धाव संख्या उभी राहते ती म्हणजे 49 वर सूचना येतात. एक बॉल सोडव. निश्चितपणे मला वाटतं हा भैरवी घालणारा चेंडू असावा या इनिंगची. बंड्यामध्ये सुद्धा तेवढीच क्षमता आहे. दरम्यान बंड्या इनिंगची सांगता करणारा चेंडू घेऊन अनिरुद्धने पुन्हा एकदा स्ट्रेटच्या दिशेने उंच टोलावलेला चेंडू, मला वाटतं हाही चेंडू कुठेतरी एक चांगले क्षेत्ररक्षण करायचं होतं, परंतु हाही चेंडू सीमारेषेच्या बाहेर. डीजे च्या सत्राकडे आपण जातोय. सर्व व्यक्तींचे आभार मानावेच लागतात, ज्याने आम्हाला आर्थिक सहाय्य केलं, ज्यांनी ग्राउंड उपलब्ध करून दिलं, पाण्याची 2 दिवस व्यवस्था केली, भोजन व्यवस्था केली. 4:30 होतात. प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. धन्यवाद. दरम्यान अनिरुद्धच्या 4 षटकाराच्या हॅलो, जरा 2 मिनिटं द्या प्लीज. इनिंग चालू होईल, तुम्हाला सुद्धा मी वेळ देईन. आम्हाला सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करावे लागतात. खूप मोठं भोजन व्यवस्थेसाठी सन्माननीय दीपक ढोके, सन्माननीय गुरु बानकर 2 दिवस भोजन व्यवस्था सांभाळली, त्यांचे सुद्धा आभार. प्रथम क्रमांक रोख रुपये 20,024 जयवंत तारी, सावळाराम केळुसकर यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. तसेच द्वितीय क्रमांकासाठी सन्माननीय नेसवणकर सर यांनी सुद्धा रोख रुपये 10,024 कैलासवासी प्रभावती कृष्णा नेसवणकर हिच्या स्मरणार्थ श्री दिलीप नेसवणकर साहेब यांनी सुद्धा पुरस्कृत केले आहेत, त्यांचे सुद्धा आभार मानूया. तृतीय पारितोषिक रोख रुपये 3,024 आणि कायम चषक आमचे सन्माननीय रमेशजी घाटवळ आणि परिवार यांचे सुद्धा आभार. चतुर्थ क्रमांक रोख रुपये 3,024 आणि कायम चषक पुरस्कर्ते आहेत ते सन्माननीय प्रल्हाद उपरकर आणि परिवार, त्यांचे सुद्धा आभार. तसेच मालिकावीरासाठी कैलासवासी आनंद मुनगेकर स्मरणार्थ मुनगेकर परिवार यांच्याकडून मालिकावीरसाठी ट्रॉफी देण्यात येते, त्यांचे सुद्धा आभार. उत्कृष्ट फलंदाज कैलासवासी महादेव पुंडलिक केरकर स्मरणार्थ श्री रामदास केरकर यांचे सुद्धा आभार व्यक्त करूया. उत्कृष्ट गोलंदाज सन्माननीय सत्यवानजी सारंग आणि परिवार यांनी सुद्धा या ठिकाणी आम्हाला सहकार्य केले आहे, त्यांचे सुद्धा आभार. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक श्री कमलाकर मोठे आणि परिवार यांचे सुद्धा आभार व्यक्त करूया. अंतिम सामनावीर कमलाकर मोठे आणि परिवार यांचे सुद्धा आभार. शिस्तबद्ध संघ प्रसाद तारी यांचे सुद्धा आभार. आणि या स्पर्धेकरता लागणारी सर्व सन्मान चिन्ह आम्हाला दादा जुवाटकर यांच्यातर्फे मिळाली, त्यांचे सुद्धा विशेष आभार. तसेच 2 दिवस पाणी व्यवस्था या मैदानावरती आम्हाला उपलब्ध करून दिली, ते आमचे सन्माननीय. धन्यवाद. दरम्यान अनिरुद्धच्या आक्रमक फटकेबाजीमुळे निश्चितपणे कुठेतरी सन्मानजनक स्कोर इथे उभा करण्यात यशस्वी ठरले, ते म्हणजे जियान्श 11. दरम्यान या आव्हानाचा कशा प्रकारे पाठलाग करतात आणि आपल्या संघाला विजयासह मी नेऊन ठेवतायत श्रीकृष्ण कोळम, हे देखील पाहणं तेवढंच औत्सुक्याचं ठरेल. आणि हॅलो, सन्माननीय नरेश पराडकर यांचा आम्ही इथे सन्मान करतोय, जरा व्यासपीठावर या. भरत एक शाल श्रीपंत चिन्ह सफेद मधला गौरव चिन्ह. मी सन्माननीय आपल्या गाभी समाजाचे अध्यक्ष गोविंद कोंडे यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या खजिनदार आमचे गाभी समाजाचे सरचिटणीस यांचा सत्कार करायचा आहे.
आणि येत्या मे महिन्यात ते सेवानिवृत्त होत आहेत, त्याबद्दल आमच्या नेवल डॉकयार्ड क्रिकेट समितीकडून आम्ही त्यांचा हा सत्कार करतोय. धन्यवाद. मॅच चालू. धन्यवाद. पंचांचा इशारा होतोय आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक मला वाटतं निश्चितपणे पहिलं म्हणजे इनिंगचा श्री गणेशा करणारं षटक डोंबिवलीच्या या मैदानावरती आपल्या कामगिरीची चुणूक दाखवायला निहाल सज्ज होतोय. तर समोर आहे ऋषी लोणे. कोलवट पद्धतीचा चेंडू कुठेतरी गलीच्या रिजनने जातोय, तो चेंडू अडविला जातोय. परिणामी श्री गणेशा काय केला जात नाहीये. निहालची सुरेख गोलंदाजी. निश्चितपणे फलंदाजी करताना कुठेतरी अपयशी ठरलो, परंतु गोलंदाजी करताना प्रतिस्पर्ध्यांना जखडून ठेवायचा कुठेतरी मानस असेल आणि पहिल्या चेंडूवरती पुरेपूर यशस्वी ठरतोय तो म्हणजे नेहाल घाटवळ. विजय किरवाडा संघाचे आक्रमक खेळाडू राजन घाटवळ यांचे ते सुपुत्र. दरम्यान नेहाल पुढचा चेंडू घेऊन आणि ते मात्र कुठेतरी रिव्हर्स स्वीपचा फटका आणि फटका यशस्वी ठरतोय. ऋषी लोणे याचा एक खतरनाक फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावांनिशी धावांचा श्री गणेशा केला जातोय. धावांचं खातं उघडलं जातंय. धावा बॅलन्स केल्या जात आहेत. बँक अकाउंट मध्ये म्हटलं तरी वाव ठरणार नाही, कारण कुठेतरी आपण फायनलच्या दिशेने जेवढे फटके चांगले खेळू तसे फायनलच्या दिशेने प्रवेश करू. 2 चेंडूंच्या सांगतेखेरीस आतापर्यंत 4 अशी धावसंख्या. दरम्यान नेहाल दुसऱ्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर नेहाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. विजय किरवाडा संघाच्या प्रत्येक खेळाडूंचं कौतुक करायला पाहिजे, कारण कितीही तुम्ही तुटून पडा आमचं मानसिक संतुलन बिघडत नाही. इथे मात्र एक सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितपणे तो दशरथ कुबल, एक जुना जाणता खेळाडू दशरथ कुबल. बराचसा क्रिकेटचा अनुभव ज्याच्या उराशी आहे तो दशरथ कुबल इथे मात्र आपली कर्तबगारी सिद्ध करतोय. डीजे एकदा दशरथ कुबल साठी एक सुंदरसं गाणं वाजवा. खूप सुंदर टप्प्यावरती सुंदर गाणी तुम्ही वाजवताय. तुमच्याकडून निश्चितपणे क्रीडा रसिक सुद्धा मंत्रमुग्ध होत आहेत. निश्चितपणे ज्ञानेश केळुसकर नामक फलंदाज स्ट्रायगेंटच्या दिशेने जातोय. याचं कारण काय असेल तर याला कारणीभूत कोण असेल? कारण असेल तो म्हणजे आपला ऋषी लोणे याची विकेट. आणि त्याला कारणीभूत कोण असेल तर निश्चितपणे दशरथ कुबल आणि नेहाल घाटवळ. खरंच कौतुकाला पात्र ठरणारे हे खेळाडू. आता मात्र स्ट्रायगेंटच्या दिशेने ज्ञानेश केळुसकर. पाहायचं ज्ञानेश केळुसकर कशा प्रकारे खेळ साकारतोय. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र ऑफसाइडच्या दिशेने टोलावतोय आणि नो मॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू विसावतोय. बाहेरचे क्षेत्ररक्षण करून चेंडूची फेकी केली जाईल. तो निश्चितपणे 2 धावा निघतायत. खूप सुंदर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र 6 वरती जाऊन पोहोचते. एका गड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत 6 अशी धावसंख्या. आव्हानाचा पाठलाग करताना दरम्यान नेहाल आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. निश्चितपणे या षटकामध्ये तुटून पडण्याचा मानस तर असेलच, परंतु अजूनही एक बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असेल. हा चेंडू मात्र हलकेच टोलावून काढतोय. जोर क्षेत्ररक्षण करून चेंडूची फेकी केली जाईल. निश्चितपणे जर अचूक फेकी असती तर आता मात्र इथे आत्महत्याच झाली असती क्रिकेट मधली, परंतु कुठेतरी आत्महत्या टळते. 1 धाव निघते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या महेंद्रसिंग धोनीच्या जर्सी क्रमांकावरती येऊन थांबते. आता महेंद्रसिंग धोनीच्या जर्सीवरती येऊन जर धावसंख्या थांबली तर निश्चितपणे तुम्ही विचार करू शकता महेंद्रसिंग धोनीचं लक किती मॅटर करत. दरम्यान मागच्या चेंडू मध्ये दशरथ कुबलने जे सुरेख झेल टिपलं त्याला त्या झेलचं कौतुक करण्यासाठी सन्माननीय श्री साईनाथ कोचरेकर, सिरामवाडी ग्रामस्थ आणि एक क्रिकेट प्रेमी यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे आणि जमा सुद्धा झालेलं. 8 एका गड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत 8 अशी एका षटकाच्या सांगतेखेरीस. यानंतरचं धावतं समालोचन करण्यासाठी माझ्याच गावचे माझे संघ सहकारी म्हणावं लागेल किंवा माझे साथी समालोचक सन्माननीय श्री निलेश सरांना मी विनंती करतोय की त्यांनी यानंतरचं समालोचन करावं. धन्यवाद.
धन्यवाद अभय शेलटकर आणि माझे सहकारी समालोचक रुपेश मोंडकर। कालच्या दिवसापासून नेवल डॉकयार्ड गाभित समाज मुंबई गाभित समाज मर्यादित ही भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा या जुन्या डोंबिवलीच्या खाडी किनारी जे मैदान आहे त्या मैदानावरती रंगताना आपण सर्वजण पाहतो आहोत। कालच्या दिवसामध्ये सुद्धा अनेक रोमहर्षक सामने आपण पाहिले आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा अनेक चांगले चुरशीचे सामने आपल्याला पाहायला मिळाले। त्यानंतरचा आजच्या दिवसातला सर्वात महत्त्वाचा एक हाय व्होल्टेज सामना आपल्या समोर येतोय। 56 धावांचा पाठलाग करत असताना श्रीकृष्ण कोळम हा संघ या ठिकाणी थोडासा अडचणीत आपल्याला पाहायला मिळेल। सावध अशी सुरुवात, कारण की पहिलं षटक ज्याने टाकलं होतं तो निहाल घाटवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोपाळ बट्टा याच्या तालमीत, ज्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याचं या ठिकाणी क्रिकेटचा बादशाह म्हटलं जातं, त्याच्या तालमीत तयार झालेला निहाल घाटवळ याचं पहिलं षटक या ठिकाणी एक सावध पवित्रा घेतला ते श्रीकृष्ण कोळम या संघाने। दरम्यान वैयक्तिक पहिलं व संघाच्या वतीने दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय तो साहिल घाटवळ आणि बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेण्यात आले आहे ते निखिल पराडकर आणि ज्ञानेश केवसकर यांच्या मार्फत। सुंदर चेंडू, ब्लॉक होलपचा चेंडू, खोदून काढलेला चेंडू जातोय कव्हरच्या रिजन मध्ये आणि पेडणेकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतात। चेंडूवर ताबा मिळेपर्यंत एक धाव सहजगत्या पूर्ण केली जाते। एका धावेने संघाची धावसंख्या मात्र वाढते आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 9 धावसंख्येवरती। मर्यादित 5 षटकांचा हा सामना आणि आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये सुद्धा सर्व जे सामने होते ते 5 षटकांचे खेळवले गेले। मुंबईमध्ये ज्या क्रीडा स्पर्धा आपण पाहतो आणि खेळतो त्या 2, 3 किंवा 4 षटकांच्या खेळवल्या जातात आणि त्या मर्यादित षटकांमध्ये या ठिकाणी चुरस आपल्याला पाहायला मिळत नाही। मात्र 5 षटकांचा सामना खेळत असताना दोन्ही संघांना समान संधी असते विजयासाठी, समान सामना या ठिकाणी करण्याची संधी प्राप्त होते। पुन्हा एकदा सुंदर चेंडू या ठिकाणी बॅटची कडा घेऊन चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि यष्टीरक्षक कुठलीही चूक या ठिकाणी करत नाहीये आणि दुसरा गडी बाद होतोय तो 9 या धावसंख्येवरती ज्ञानेश केवसकर याच्या मार्फत। धक्का बसतोय। धन्यवाद। या स्पर्धेकरता आमचा कर्मचारी वर्ग होता, त्यांनी सुद्धा आम्हाला मोलाची आर्थिक मदत केली आहे। प्रत्येक कर्मचारी गाभित समाजातील नेवल डॉकयार्ड मधील सर्व कर्मचारी आहेत, त्यांनी जवळजवळ 60 जणांनी खूप मेहनत घेऊन आर्थिक दृष्ट्या सुद्धा आम्हाला सर्व पाठबळ दिलं, त्यांचे सुद्धा आभार मानतोय मी, कारण प्रत्येकाचं बॅनर लावणं शक्य नसतं। त्यांचे सुद्धा विशेष आभार। धन्यवाद। गो टू कॉमेंट्री। एक या ठिकाणी गॉगल मिळाला आहे, कोणाचं असेल तर घेऊन द्या। गो टू कॉमेंट्री। धन्यवाद मुनगेकर सर। नेवल डॉकयार्ड च्या सर्व कर्मचाऱ्यांनी ही स्पर्धा आयोजित केली। अतिशय चांगलं अप्रतिम नियोजन आपण पाहतोय, शिस्तबद्ध नियोजन आपण पाहतोय। कालच्या दिवसामध्ये सुद्धा सन्माननीय दादा मालणकर आणि त्यांचे संपूर्ण सहकारी यांनी जेवणाचं या ठिकाणी मेजवानी ठेवली होती। पुन्हा एकदा सुंदर चेंडू त्या ठिकाणी ओरपिच चेंडू, थोडासा चेंडू मिड विकेटला खेळला जातोय। साहिल घाटवळ त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय, माफ करा निहाल घाटवळ क्षेत्ररक्षण करतोय। एक धाव तोपर्यंत पूर्ण केली जाते। नवीन गेलेला फलंदाज विकी रोगे याच्या मार्फत एका धावसंख्येने संघाची धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण करते। संघाची धावसंख्या होते ती 10 धावा। जियांश 11 विरुद्ध श्रीकृष्ण कोळम या दोन संघांमध्ये हा सेमीफायनलचा सामना रंगताना आपण पाहतोय। पहिली फलंदाजी करत असताना श्रीकृष्ण कोळम संघ थोडासा अडचणीत होता, त्यानंतर मात्र या ठिकाणी जियांश 11 सुंदर चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने आणि 4 धावा। 1 बाउंस चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। साहिल घाटवळ याच्या या चेंडूवरती प्रहार करतोय तो निखिल पराडकर। 4 धावांनी संघाची धावसंख्या मात्र वाढते। संघाची धावसंख्या पोहोचते ती 14 या धावसंख्येवरती। एक डावखर आधीचा फलंदाज आहे आणि आपण संपूर्ण लेदर विश्वामध्ये पाहतोय की डावखुरे फलंदाज किंवा टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा अनेक चांगले नामवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले। त्यामध्ये युवराज सिंगचं आपण नाव घेतो, ज्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या विरोधात खेळत असताना 6 चेंडूवरती तब्बल 6 षटकार मारले होते
आणि टेनिस विश्वाचा जर विचार करायला झाला तर रजत सरकार सारखा एक मोठा डावखुरा फलंदाज आपण या क्रीडा विश्वामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, फुलटॉस चेंडू होता, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅनला, त्याने क्षेत्ररक्षण करतोय आणि एक धाव तोपर्यंत पूर्ण केली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या मात्र वाढते, संघाची धावसंख्या पोहोचते ती 15च्या घरात. दरम्यान दुसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या सांगते अखेर संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 15 अशी. शेवटच्या 3 षटकांचा खेळ बाकी असेल. मैदान उपलब्ध करून दिले आमचे सन्माननीय तुषारजी पाटील आणि खेळपट्टी बनवण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली ते सन्माननीय राजूजी सावंत, सन्माननीय महेशजी पाटील आणि सहकारी यांचे सुद्धा मी विशेष आभार व्यक्त करतोय. आणि या 2 दिवसामध्ये पंचगिरी पंच म्हणून काम पाहत आहेत. 2 दिवसामध्ये आम्हाला सहकार्य दिलंय सन्माननीय विकासजी देवरे सर, सन्माननीय रोहितजी महादी सर यांचे सुद्धा विशेष आभार. तसेच ही स्पर्धा UTC लाईव्ह स्पर्धा होते YouTube मार्फत. आमचे सन्माननीय शैलेशजी भोईर साहेब फाउंडर मेंबर, त्यानंतर समोरचा कॅमेरामन आमचा दिसतोय संदीप सर्जेराव आणि श्रेयस कदम यांचे सुद्धा विशेष आभार. तसेच गुणलेखनाची कामगिरी करतायत सन्माननीय सुनीलजी तांडेल सर. निलेश या ठिकाणी 2 दिवस समालोचन करतोय, निलेश ढोके, त्यानंतर कुर्ले देऊलकर सर यांचे सुद्धा विशेष आभार. धन्यवाद. सामन्याकडे परतूया. धन्यवाद. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, शॉर्ट पिच चेंडूचा समाचार घेतोय, चेंडू जातोय फाईन लेगला 4 धावांसाठी. खराब चेंडू म्हणावा लागेल, शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्या चेंडूवरती या मंगेश कुर्ले. एक सेकंद, आम्हाला 2 दिवस भोजनासाठी पाणी व्यवस्था समोरचा बंगला दिसतोय त्या बाबांनी आम्हाला पाण्यासाठी लाईटसाठी सहकार्य केलं 2 दिवस, त्यांचे सुद्धा आम्ही विशेष आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सामन्याकडे परतूया. धावसंख्या होते ती 19 धावा. समीकरण राहते ते 17 चेंडू आणि 37 धावांचं. पाहायचंय कशा प्रकारे मंगेश कुर्ले या ठिकाणी गोलंदाजी करतोय. सुंदर चेंडू आणि डाव्या हिच्या खूपच बाहेर चेंडू, दोन्ही हात समांतर करून पंच या ठिकाणी दंडित करतायत ते मंगेश कुर्ले याला. अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 20 धावा. अजूनही 17 चेंडू आणि 36 धावांचं समीकरण बाकी आहे. पाहायचं श्रीकृष्ण कोळम हा संघ कशा प्रकारे हे समीकरण पार करतोय. सुंदर चेंडू मात्र शॉर्ट पिच चेंडू आणि एक चांगला फटका पॉइंटच्या क्षेत्ररक्षक डोक्यावरून या ठिकाणी मारला जातोय 4 धावांसाठी. एक थोडस या ठिकाणी खराब गोलंदाजी, खराब टप्पा म्हणावा लागेल, कारण की आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये अनेक चांगल्या फलंदाजांनी या ठिकाणी चांगली फलंदाजी केली. कालच्या दिवसामध्ये जो संघ कालवी बंदर संघ फायनल मध्ये प्रवेश केलाय त्या संघामधला जयदेव केवस्कर नावाचं वादळ आपण काल पाहिलं. तब्बल 40 धावांचं त्याने या ठिकाणी खेळी साकारली. सेमीफायनल खेळत असताना पंचांना या ठिकाणी विनंती आहे, सामना त्वरित चालू करा. पंचांना विनंती आहे आणि पंचांच्या परवानगीशिवाय पाणी किंवा जलपानासाठी आतमध्ये जाऊ नये अशी विनंती असेल. दरम्यान पुन्हा या सामन्याला सुरुवात होते. मंगेश कुर्ले थोडस या ठिकाणी चाच पडतोय. 2 चेंडूवरती 2 चौकार तब्बल मारतोय. तो सलामीचा फलंदाज निखिल पराडकर 15 धावांवरती खेळतोय. सुंदर चेंडू आणि अप्रतिम फटका. स्क्वेअर लेगच्या दिशेने या ठिकाणी एक मोठा षटकार पाहायला मिळतोय तो निखिल पराडकर याच्या बॅट मधून आणि धावा संख्या होते ती 30 धावा. 8 चेंडूंमध्ये तब्बल 3 चौकार आणि 1 षटकार निखिल पराडकर याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. 21 या धावा संख्येवरती पोहोचतोय आणि संघाची धावा संख्या होते ती 30 धावा. चेंडू परत आलाय, थोडासा महागडा ठरतोय तो मंगेश कुर्ले. स्वतः संघनायक आहे, जबाबदारी घ्यावी लागेल. या ठिकाणी सर्व मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि या सामन्याची मजा लुटतायत. तसेच जे क्रीडा रसिक इथे उपस्थित आहेत, मी विनंती करतोय की थोडंसं या ठिकाणी शांतता राखा, कारण की लाईव्ह स्पर्धा आहे आणि माईक वरती आपलं जे आवाज आहे, मागचं जे संभाषण आहे ते सर्व या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपित केलं जाते. थोडंसं या ठिकाणी
आपलं इम्प्रेशन थोडंसं कमी होतंय. त्यामुळे प्लीज आपण सहकार्य करा. आपले जे काही चर्चा असतील, आपले जे काही महत्त्वाचे विषय असतील ते आपण या सामना संपल्यानंतर सुद्धा आपण चर्चा करू शकता. दरम्यान सामन्याकडे वळूया. धावसंख्या पोहोचते ती 30च्या घरात आणि तब्बल 2 चौकार आणि 1 षटकार खेचून या ठिकाणी सामना करतोय तो निखिल पराडकर. या ठिकाणी मंगेश कुर्ले याचा मात्र समाचार घेतोय तो निखिल. पुन्हा एकदा निखिल एक डावखुरा फलंदाज युवराज सिंगची आठवण करून देतोय. शॉर्ट लेगला चेंडू गेलाय मात्र त्या ठिकाणी पप्पू भाबल या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी तैनात आहे आणि कोणती चूक करत नाहीये. या ठिकाणी अवांतर माफ करा निर्धाव चेंडू मात्र टाकला जातोय तो मंगेश कुर्ले याच्या माध्यमातून. 30 चेंडू माफ करा 30 धावा आतापर्यंत फलकावरती पाहायला मिळतात. 14 चेंडू आणि 26 धावांचं समीकरण. पुन्हा एकदा एक मोठा फटका 6 धावांसाठी. काय बॅटिंग करतोय मंगेश कुर्ले. मात्र थोडासा स्वतः संघनायक यासाठी या ठिकाणी आपल्या संघासाठी थोडासा या ठिकाणी महागडा ठरतोय. आतापर्यंत 21 धावा या 5 चेंडूंमध्ये वसूल करतोय तो निखिल पराडकर. कारण की आपण पाहतो हे थोडस शॉर्ट बाउंड्री आहे आणि जे मैदान आहे ते सुद्धा थोडस कमी पावलांचं आहे. 22 पावलांचं या ठिकाणी असतं आणि अनेक जे खेळाडू आहेत आपण पाहतोय जे मालवण मधून आले ते लेदर क्रिकेट खेळतात. त्यांच्यासाठी पोषक अशी त्यांच्यासाठी ऍडव्हान्टेज अशी खेळपट्टी आपण म्हणू शकतो. कारण की मला मगाशी चर्चा करताना मला सांगितलं अनेक मालवणच्या खेळाडूंनी की सर्व लेदर खेळणारे खेळाडू आहेत, गोलंदाज आहेत. सुंदर चेंडू ब्लॉक होल पदार्थ चेंडू या ठिकाणी लॉंग ऑफला चेंडू खेळला जातोय. क्षेत्ररक्षण होईपर्यंत 1 धाव तोपर्यंत पूर्ण करतायत आणि एका धावेवर समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. आणि थोडंसं महागडं षटक म्हणजे 22 धावांचं तब्बल षटक या ठिकाणी समाप्त होते. धावसंख्या होते ती 37 धावा. 12 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. कृपया टीम मीटिंग टाळा. वेळ खूप कमी आहे. टीम मीटिंग टाळा. निर्णय घ्या, लगेच घ्या, कारण निर्णय घ्यावे लागतात पण वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. प्लीज सहकार्य करा. कर्णधार मंगेश कुर्ले. धन्यवाद. या ठिकाणी जियांश 11 या संघाला विनंती असेल अजूनही मेगा फायनलचा सामना या ठिकाणी होणं बाकी आहे आणि आपण सहकार्य करायचंय. कारण आमचा कर्मचाऱ्यांचा सुद्धा सामना आम्ही रद्द करतोय. वेळ खूप कमी आहे. तुम्ही सहकार्य करा. आमचे कर्मचारी सुद्धा तडपडत होते 1 ओव्हर खेळायला मिळू दे पण वेळ नाहीये. आम्ही एवढं ऍडजस्ट करतोय तर तुम्ही ऍडजस्टमेंट शिका जरा प्लीज. धन्यवाद. गो टू कॉमेंट्री. आपण पाहतो ही स्पर्धा कालच्या दिवसापासून खेळवली जाते आणि अट्टहास आहे सर्व नेवल डॉकयार्ड मधील जे सर्व कर्मचारी की फायनल चांगली व्हावी, चांगल्या फायनल या ठिकाणी बघण्याचा या ठिकाणी आनंद लुटता यावा यासाठी सर्व सामने 5 षटकांचे खेळवले गेले आणि फायनलचा सामना खेळण्यासाठी आपल्याला नक्कीच वेळेत हा सामना संपवावा लागेल. दरम्यान डाव्या हातीचा थोडासा बाहेरून जाणारा चेंडू या ठिकाणी अवांतर धावसंख्येने या ठिकाणी दंडित केलं जाते. ते गोलंदाज राकेश सारंग याला अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते आणि समीकरण मात्र बदलतंय. धावसंख्या होते ती 38 धावा, 12 चेंडू आणि 18 धावा. समोर आहे तो निखिल पराडकर, एक डावकरा घणाघाती फलंदाज. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा डावीच्या बाहेरून जाणारा चेंडू, पुन्हा एकदा दंडित केलं जाते. अवांतर धावसंख्येने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 39 धावा. पुन्हा एकदा समीकरणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू 17 धावा. सुंदर चेंडू लॉंग ऑफला चेंडू कटवलाय. 2 क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न करतात. चेंडूवरती ताबा मिळेपर्यंत 1 धाव सहजगत्या पूर्ण केली जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 41 धावा. दादा मालनकर बाउंड्री लाईनच्या बाहेरून या. आपण खूप कष्ट घेताय. सामना चालू आहे प्लीज. कारण एवढं कष्ट चहा सुद्धा 2 दिवस आपण पुरवताय. जेवण विभाग सांभाळताय. गो टू कॉमेंट्री. पुन्हा एकदा राकेश सारंग समोर निखिल. सुंदर चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. चेंडू जातोय मिड विकेटच्या रिजन मध्ये आणि 1 धाव तोपर्यंत पूर्ण केली जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर टाकली जाते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 42च्या घरात. 9 चेंडू आणि 14 धावा. क्रिकेट मध्ये आपण सांगू शकत नाही शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत भाकीत करणं कठीण असतं. कारण की क्रिकेट हा असा खेळ आहे की काही होऊ शकतं. पुन्हा एकदा राकेश सारंग. सुंदर चेंडू, ब्लॉक होल चेंडू, चेंडू खोदून काढलाय. चेंडू जाते पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तेवढाच अचूक थ्रो आपल्याला पाहायला मिळाला विठोबा तांडेल याच्या माध्यमातून आणि 1 धाव तोपर्यंत पूर्ण करतायत ते रोगे आणि निखिल पराडकर. एका धावसंख्येने संघाची धावसंख्या मात्र वाढते. संघाची धावसंख्या होते 43
39 धावा. आता मात्र चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत राकेश सारंग यांनी 6 धावा फक्त बहाल केल्यात. ते प्रतिस्पर्धी संघ श्रीकृष्ण कोळम या संघाला. पुन्हा एकदा निखिल, सुंदर चेंडू, पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाहीये. चेंडू जातोय मिड विकेटला. सुंदर क्षेत्ररक्षण नमुना पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. वारंवार चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तो तिथे असलेला क्षेत्ररक्षक. एका धावेने संघाची धाव संख्या पुन्हा एकदा उभारी घेते. संघाची धाव संख्या पोहोचते ती 44 च्या घरात. या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 7 चेंडू आणि 12 धावा. 7 चेंडू आणि 12 धावा. पुन्हा एकदा विकी रोगे. सुंदर चेंडू, ब्लॉक होल चेंडू. खरोखरच चांगली गोलंदाजी, टिचून गोलंदाजी केली. ज्या गोलंदाजी गरज होती तशीच गोलंदाजी करतोय तो राकेश सारंग. कारण की मगाशी आपण पाहिलं थोडस महागडा ठरला होता तो स्वतः संघनायक. त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी. निलेश दा 6 चेंडू 11 धावा. सामना रोमहर्षक होणार आहे शंकाच नाही. पण या ठिकाणी बघा डाव्या बाजूला लाईनमनला चहा सुद्धा पुरवतोय मंदार कोंडे. खरोखरच आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. 6 चेंडू 11 धावा. सामना रंगतदार होणार आहे शंकाच नाही आहे. आणि स्पर्धेकरता सर्व चेंडू ज्यांनी आम्हाला पुरविले मंदार कोंडे यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. कॉमेंटर बॉक्स. धन्यवाद. या ठिकाणी दादा मालणकर आणि त्यांचं संपूर्ण टीम ज्यांनी कालच्या दिवसामध्ये शाकाहारी जेवण आणि आजच्या दिवसामध्ये एक चांगलं चविष्ट स्वादिष्ट असं नॉनव्हेज चिकन जेवण आपल्याला खाऊ घातलं आणि तेवढी चांगली तडपदार चहाचा सुद्धा त्या ठिकाणी पुरवठा करतायत. खरोखरच दादा मालणकर आमच्या तांबडे गावचे सुपुत्र आहेत. अभिमान वाटतोय. स्लोअर पदात चेंडू होता. चेंज ऑफ पेस म्हणावं लागेल. मात्र चेंडूला पाठवलं जातंय रोगे याच्या माध्यमातून 6 धावांसाठी. पेन्नेकर याने चांगली फलंदाजी केली होती. शेवटच्या षटकामध्ये तब्बल 4 षटकार मारले होते ते बंड्या बोंडकर याच्या विरोधात. मात्र पेन्नेकर याच्या पाठीवरती सुद्धा एक चांगला या ठिकाणी प्रहार पाहायला मिळेल. सुंदर चेंडू, चेंडू जातोय पॉइंट दिशेने. 1 धाव तर नक्कीच मिळेल. क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न दिसतोय. चेंडू अडवेपर्यंत या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण. या ठिकाणी धावचित करण्याचा प्रयत्न होता. मात्र 3 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावांनी संघाची धाव संख्या पोहोचते ती 54 या धाव संख्येवरती. अजूनही 2 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 2 धावा. खरोखरच चांगली फलंदाजी आणि तेवढी चांगली गोलंदाजी केली होती ती श्रीकृष्ण कोळम या संघाने. आणि थोडस या ठिकाणी महागडा ठरला. ज्याने 3रं षटक टाकलं तो स्वतः संघनायक मंगेश कुर्ले. सुंदर चेंडू, झेल घेण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेमध्ये 4 धावांसाठी. आणि हा सामना या ठिकाणी श्रीकृष्ण कोळम हा संघ विजय संपादन करतोय आणि कालवी बंदर या संघासोबत फायनल साठी खेळण्यासाठी सज्ज होतोय. थोड्याच वेळात फायनलचा सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर टू मुनगेकर सर. थँक्यू. धन्यवाद. चला अंतिम सामन्याकडे आपण जाऊया. विठ्ठल रखमाई कालवी बंदर कर्णधार आपण यायचंय. श्रीकृष्ण कोळम कर्णधार टॉस्का बॉस मध्ये या. त्या अगोदर आपले इथे सन्मान होतील. हॅलो, विकी रोगे याने आपलं सामना वेळ घेतल्या होत्या. विकी रोगे